नातं आहे पण दिशा नाही. आणि तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला होता सायलेंट ब्रेकअपचा. काय नेमकं ह्याचं रिलेशन आहे? जेव्हा एखाद्याला कळतंय की आपल्या वाईब्स मॅच नाही होत आहेत समहाव, जर ती व्यक्ती अव्हॉइडंट अटॅचमेंट स्टाईलची असेल, मी आता त्याचे डिटेल्स नाही देते, ते पुढच्या बरं. कुठल्या तरी कधी भेटू आपण तेव्हा देऊ. बरं. पण जर अव्हॉइड करणारी असेल म्हणजे बेसिकली, तर तिच्याकडे तेवढं किंवा त्याच्याकडे तेवढं करेज नसतं हे सांगायचं की मला ब्रेकअप हवा आहे किंवा मला मी नाही पुढे जाऊ शकत आहे, इट इज अगेन्स्ट माय विश. हे एवढं करेज नसल्यामुळे सायलेंट ब्रेकअप घेते, हळूहळू विड्रॉ करते स्वतःला ती व्यक्ती. ओके, आणि दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज दिशा नसलेलं डेटिंग. मग नातंही नाही म्हणता येणार, नाही डेटिंग. आणि नात्यात जर असं असेल तर आणखीन इन्व्हॉल्वमेंट झालेली असते, कारण जास्त अजून डीपर लेवलला तुम्ही गेलेले असता, इमोशनल बॉन्डिंग तुमचं जास्त झालेलं असतं. त्यामुळे तिथे मग दिशाहीन झाल्यानंतर वल्नरेबिलिटी जास्त येते. आणि मग त्यात जर एखाद्याचं करेज नसेल तर मग तो सायलेंटली विड्रॉ करतो आणि मग समोरचा मात्र कन्फ्युजनमध्ये राहतो की असं का झालं. बरोबर.